महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ERP औद्योगिक प्रदर्शनाचे 7 ते 9 मे 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे होणारे हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती एक्सपोनॉमिक्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सागर अहिवळे आणि मिलिंद हडप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या प्रदर्शनात देशभरातील 100हून अधिक ERP कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप सहभागी होणार आहेत। उद्घाटन समारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे तसेच डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार असून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। सागर अहिवळे यांनी सांगितलं की डिजिटल भारत, विकसित भारत या संकल्पनेला गती देण्याच्या दृष्टीनं हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे। उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देत महाराष्ट्राला स्मार्ट औद्योगिक राज्य म्हणून अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी पुढे सांगितलं की या एक्स्पोमुळे उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन उत्पादन क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल। मिलिंद हडप म्हणाले, AI आणि ERP ट्रान्सफॉर्मिंग एंटरप्राइज एट स्केल या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम उद्योगांसाठी परिवर्तनाची नवी दिशा देणार आहे। विशेषतः MSME आणि SME क्षेत्रातील उद्योगांना डेटा आधारित आणि तंत्रज्ञान सक्षम कार्यपद्धतीकडे वळवण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल। त्यांनी स्पष्ट केलं की पारंपरिक उद्योग पद्धतीतून बाहेर पडून स्मार्ट औद्योगिक इकोसिस्टमकडे वाटचाल करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे। या 3 दिवसांच्या एक्स्पोमध्ये उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक, रिटेल, हेल्थकेअर, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, एडटेक अशा विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलेत। येथे अत्याधुनिक ERP सोल्युशन्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी उपयुक्त प्रणालींचे सादरीकरण होणार आहे। उद्योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्रे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचं आयोजनही करण्यात आलंय। उद्योगांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी आता इथे मिळणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी विशेष उद्योग सत्र, B2B नेटवर्किंग, मॅच मेकिंग आणि व्यवसाय संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। या माध्यमातून उद्योगांमध्ये नव्या भागीदारी निर्माण होऊन विकासाला चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। सुमारे 20,000हून अधिक औद्योगिक अभ्यासक या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा असून यामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच उद्योग आणि तंत्रज्ञान यांचा संयम घडवणारा हा पहिला ERP एक्स्पो महाराष्ट्रातील औद्योगिक परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून भविष्यातील स्मार्ट उद्योग व्यवस्थेची पायाभरणी करण्यास हातभार लावणार आहेत। पद्मश्री मिलिंद कांबळे सर प्रदर्शनाला भेट देणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत। एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग या औद्योगिक प्रदर्शनाचं 7 ते 9 या काळामध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करत आहे। धन्यवाद। भारतातल्या पहिल्या ERP प्रदर्शनाचं आयोजन आपण CS आयान यासारख्या आणि भारत कनेक्ट यासारख्या मोठ्या कंपन्यांनी पार्टिसिपेशन कार्यकारी संचालक श्री सागर अहिवळे तसेच एक्सपोनॉमिक्सचे डायरेक्टर। हा उपक्रम औद्योगिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि आहे याच्यामध्ये की ERP का घ्यायचा, तर एक आम्ही उद्योजक आहे आणि याच्याशिवाय या प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय आमदार माझं नाव सागर अहिवळे, एक्सपोनॉमिक्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर। हे भारतातील पहिलं ERP प्रदर्शन आहे। हे 7, 8 आणि 9 मे या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरला अरेंज केलेलं आहे। याचं उद्देश असा आहे की भारतातलं हे पहिलं आहे ERP एक्स्पो, याच्या अगोदर कुठेही झालेलं नाहीये। हा फर्स्ट टाइम आम्ही अरेंज केलेला आहे आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये याच्यामध्ये देशातील 100हून कंपनी सहभाग घेणार आहेत। त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी पण आहेत आणि आपल्या रेग्युलर डोमेस्टिक कंपनी पण आहेत। याचा मुख्य उद्देश हे आहे की MSME आणि SME सेक्टरला याच्यामुळे ERP बद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये काही समहाऊ डिसिजन चांगले घेता येतील आणि त्याचा त्यांच्यामध्ये उद्योगामध्ये फायदा होईल आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढेल आणि नफा पण वाढेल। यामुळे एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होईल। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार महेश लांडगे साहेब
यांच्या हस्ते होणार आहे व आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की चंद्रकांत दादा सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे साहेब आहेत आणि कंपनीचे काही डायरेक्टर आहेत, इंटरनॅशनल कंपनीचे CEO आहेत, असोसिएशनचे काही अध्यक्ष आहेत. हे सर्वजण ह्या कार्यक्रमाला इनॉग्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत 7 तारखेला सकाळी 10 वाजता. ब्युरो रिपोर्ट आरंभ पर्वसाठी प्रतीक गंगणे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.